इथला शनिवारचा आठवडी बाजार असतो. बाजार वगैरे करून आले मी, दिवाबत्ती लावली आणि बाजार काही मोकळा केला नाही, जसा होता तसाच ठेवला आणि लागली स्वयंपाकाला. भात भाजी पोळ्या एवढंच सगळं स्वयंपाक करायचं होतं आणि टिफिन पण पोहोचवून द्यायचं होतं. गावाकडच्या लोकांना लवकर संध्याकाळी जेवायची सवय असते, त्यामुळे लवकर लागली मी स्वयंपाकाला. तरीसुद्धा थोडासा टाईमच लागला आणि थोडंसं लांबच आहे इथून, हॉस्पिटल एवढ्या जवळ पण नाही आहे आणि मला पायी पायी जायचं होतं रुद्रांशला घेऊन. पण कोणी कोणाच्या घरी सहजासहजी किंवा गावाला जातो म्हणून येत नाही. काही काम असलं वगैरे तर आपण कोणाच्या कामी पडतो किंवा ते आपल्याकडे येतात अशा कामानिमित्ताने, नाहीतर कोणी कोणाच्या घरी जात नाही आजकालच्या काळामध्ये. आपल्याकडे मोबाईल आहेत, त्याच्यामुळे आपण हालचाल विचारून मोकळे होतो. पूर्वीच्यासारखं नाही की गावाला जायचं 8-4 दिवस राहायचं. आता तसं नाही, जायचं आणि मागच्या मागे येतात लोक. घरातून आणले होते मुडा आणि त्याला छान अशी कोवडी भाजी होती, तर म्हटलं मुडा भाजी बनवूया, कशी लागते. तर मी पण आधी नव्हती बनवली, पहिल्यांदाच बनवते. आणि छान असे कांदे टमाटर हिरव्या मिरच्या वगैरे कापले, फोडणी दिली आणि खरंच छान झाली होती मुडा भाजी. आणि सकाळी तर त्याची टेस्ट अजून जास्तच वाढली होती. जेव्हा आपण ताजी भाजी केलो ना, त्यापेक्षा सकाळी शिळ्या भाजीची टेस्ट छान वाढली होती. स्वयंपाक वगैरे झाला, टिफिन वगैरे आवरला, आम्ही रुद्रांसोबत निघालो हॉस्पिटलमध्ये जायला. तसं तर आम्ही जेवण झाल्यानंतर हा ऊनही लांब जातो, पण आता थंडीचे दिवस आहेत तर थंडी इतकी कडाक्याची वाढली की अजिबात बाहेर पडायची इच्छा होत नाही. खाण्यातून रिटर्न आल्यानंतर भाजीपाला ठेवायचा होता, तो ठेवून घेतला. भाजीपाला निवडायचा होता, ती निवडून घेतला. अर्धा एक तास त्याच्यातच गेला. जेवण वगैरे झालं, रात्रीचे भांडे वगैरे फ्रीज घासून घेतले. बाहेर भरपूर थंडी होती, त्यामुळे घरातल्या घरात 5-10 मिनटं फिरून झोपी गेलो. गुड नाईट.